कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावळे तू किचन मध्ये राहतेस का काय? ही ट्रंक मला सावली बनवून दिली आणि ह्या ट्रंक मध्ये माझे कपडे आहेत. समथिंग एव्हरीबडी बिकॉज देन चेंज द डब्ल्यूकेशन लाईक नाव. म्हणजे म्हणजे मला या घरात राहायचं नाही, मला कोणी अडवायचं नाही. थांब बबलू. सावली म्हणे मला अडवायचं नाही, या घरात मी अजिबात राहणार नाही, मी जातो. थांब बबलू. नको जाऊस बबलू. या घरातले लोक तुला चार गोष्टी सुनावत असतील, पण ते सगळं मनाला नाही लावून घ्यायचं बबलू. बबलू अरे कसं चालेल तू सोडून गेलास तर? अरे तुझ्याशिवाय हे घर म्हणजे इंटरनेट शिवाय मोबाईल. अरे तू जर गेलास तर माझं काय होईल बबलू? बस हे ऐकूनच आहे ना माझं मन दुखावलंय. किडनी फुफ्फुस हृदय सगळं दुखायला लागलंय. चाललो नी. एक्सक्यूज मी थोडं साईक. बबलू बबलू चादरी बबलू. म्हणजे आले आले एवढा भारी पिक्चर बघायला मिळाला असं वाटलं नव्हता. जाऊ दे, ऍक्टरनी जरा ओव्हर ऍक्टिंगच केली नाही. जाऊ दे, मी बाई लई दमली. तुला मस्त पैकी आलं टाक चहा कर माझ्यासाठी. हा बाहेर बसते सगळ्यांसोबत असं मस्त चहा पिते. खरं सांगू का, आता 2-4 दिवस राहूनच जाणार आहे मी इथनं. लाडकी ग माझी नंती. रामकृष्ण हरी. अगं बाई, नमस्कार करते. कशात बऱ्यात ना? नाही त्याचं काय आहे, श्रीमंत माणसं दिसली रे दिसली की लगेच त्याच्या पाया पडावं असं आमच्या कुट्टलवारांचे संस्कार येतो. ते काय करतात तिथे? संक्रांतीचं वाण द्यायला आलेत ते. होय. तुम्हाला काहीतरी कारण हवं असतं ना इथे यायला? असं काय बोलताय तुम्ही? अहो शुभ शकून असतो तो. नाही म्हणजे आम्ही आणलेले हलव्याचे दागिने हिनं घातले की नाही अंगावर की आमचं बी समाधान ना. आणि तुम्हाला म्हणून सांगते बरं का, सगळ्या रीती भाती प्रथा सगळ्या व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजेत. काय हो बरोबर की नाही? आम्हाला या सगळ्याची काही गरज नाहीये, तुम्ही हे सगळं घेऊन जा. जा जा. अगं तिलोत्तमा, असं काय बोलतेयस? सावलीची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे. जे लग्नच मी मानत नाही त्याच्या परंपरा रीतीभाती मी का पाळू? तुम्हाला हे द्यायचं होतं ना, क्या करता चालायत ना तुम्ही, दिलत ना, मग निघा होता. निघू. हो असं कसं निघू? याला लोक काय म्हणतील माहितीये का? बडा घर मी पोकळ. असं नाही जाणार आम्ही. म्हणजे आम्ही तर 4-5 दिवस राहायच्या हेतूने चालवतो ना. अहो बॅगा बघा आमच्या. कसे अशा आल्या पावली निघून गेलो तर लोक काय म्हणतील हो? हा मेंढ्यांचे पाहुणे आहोत आम्ही. नाही नाही नाही, तुमचं मन आम्हाला मोडवणार नाही. तुम्ही सांगताय ना आम्ही राहणार 4-5 दिवस. आम्ही काही जात नसतो आता काय हो. ए हॅलो, राहायचं कुठे? इथे या घरात? नाही नो वे. एकतर तुमचा हा अवतार आणि तुमचा एक गलिच्छ अटायर मला अजिबात सहन होत नाही. बहिणी काय बोलतेस तू? गलिच्छ? रिअली? सारा, तिला शब्दात पकडण्यापेक्षा यांना सांग ना जायला. आई मला असं वाटतं की त्यांची जर इच्छा असेल तर त्यांना राहू दे. आम्ही पण त्यांच्या घरी राहिलोच होतो ना. त्याला काय म्हणतात माहितीये का? जंटलमन. मेंढ्यांच्या घरात काय करते हो तुम्ही? तुम्ही ना कोट्टलवारांकडे जन्माला यायला पाहिजे होतं. माझ्या माहेरी कोट्टलवारांकडे असतात ना, अशी देखणी बायको करून दिली असती तुम्हाला की बास रे बास. पहा जयंती,
आला का डायलॉग? ठीक आहे, येतो मग आम्ही. या. काय करते ऐकत माझं. दादा थांबा. वहिनीची जर इच्छा असेल तर 2 दिवस राहू शकता तुम्ही इथे. ठेवा. आई माझं ऐकून नाही. आई तुम्ही बसा ना, आपलंच घर आहे समजा. छान ग. तुम्ही काही काळजी करू नका, सारंग सगळं सांभाळून घे. बसा ना तुम्ही, घ्या चहा घ्या. बसा 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 तुम्ही. बसा ना. हे माझं ऐकून घे. मला काहीही ऐकायचं नाही, तू प्लीज जा इथून. असं काय करतेस आई? मला बोलू दे ना ग, माझी बाजू ऐकून घे ना. काय ऐकू? का ऐकू? आणि मी तुझं? तू ऐकतोस माझं? हं? अलीकडे सगळ्याच बाबतीत तू माझ्या विरोधात जायला लागलेस. आत्ताची गोष्ट आहे ना, त्या पोरीला बाहेर काम करायला द्यायचं का नाही, या बाबतीत सुद्धा माझ्या विरोधात गेलास तू. आणि तुला माहिती आहे, इतकी वर्ष या घरात माझा निर्णय हा अंतिम असतो, तरी सुद्धा असं करतोस तू. माझी इच्छा नसताना तू या लोकांना साथ देतोयस. आणि आता काय, हे लोक आपल्या घरात येऊन राहणार आहेत? कमाल आहे. आता ऐकून घेशील माझं? आई मी तुझ्या विरोधात जात नाहीये. हो? हे बघ आई, पाहुणे म्हणून 2 दिवस राहतील आणि जातील ना ते. हे बघ, मी त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो ना, त्यांनी माझा खूप चांगला पाहुणचार केला होता. मग आपण त्यांचा पाहुणचार केला तर काय प्रॉब्लेम आहे? मला असं वाटतंय आई, तुझ्या मनात ना वेगळीच भीती सतवते तुला. सारंग, हे बघ, चुकीचं घेऊ नकोस मला आई प्लीज. मी माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने सावलीची बाजू घेतोय. हे बघ, जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो ना, त्यांची बाजू मला समजली आणि त्यामुळे आज मी तिची बाजू घेतोय. या पलीकडे काही नाही यात. मला कधी कधी वेगळीच भीती वाटते. अरे, मला असं वाटतं एक दिवस माझ्याकडे येऊन सांगशील की मी हिला बायको म्हणून स्वीकारते. आई, अगं असं काही नाही आई. अरे कसं होईल असं? तिला बायको म्हणून कसं स्वीकारेन मी? सांग ना मला, तूच सांग. आमच्यात असं काय आहे? असं काही वेगळं नातं आहे का? किंवा काही असं बॉन्ड आहे का? काही कॉमन गोष्टी नाही आहेत. आई तू खूप विचार करतेस, कळतंय का तुला? ऐक ना, हे शेवटचं, यापुढे मी नाही सहन करू शकणार. हं? यापुढे असं नाही वागायचं. मला हेच करत बसायचं नाहीये. मला आयुष्यात आणखीन खूप कामं आहेत. कामाचे, बिझनेसचे व्याप खूप आहेत माझ्या पाठीशी. आणि हे सगळं ना केवळ मी तुझ्यासाठी सहन करते, तुझ्यावरच्या प्रेमापोटी. हे जर का परत झालं ना, तर मी कुणालाही न सांगता हे घर सोडून निघून जाईल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.